कांदा प्रश्नासंदर्भात कांदा प्रश्नासंदर्भात राज्य सरकारची दिल्लीमध्ये शहांसोबत बैठक संपली। 45 मिनिटे ही बैठक झाली। 10 लाख टन कांदा खरेदी नाफेडकडून केली जाणार आहे। एनसीसीएफनं ती खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। या बैठकीमध्ये कोणते निर्णय झाले ते आपण पाहूया। 10 लाख टन कांदा खरेदी नाफेड एनसीसीएफने करावी अशी मागणी केली असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। 2 लाखाऐवजी 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावर देखील शहा सकारात्मक आहेत असं फडणवीसांनी म्हटलं आहे। कांद्याची खरेदी व्यापाऱ्यांकडून नाही तर शेतकऱ्यांकडून झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं फडणवीसांनी म्हटलं। एमएसपी वाढवणं गरजेचं असल्याचं शहांनी मान्य केलं असं फडणवीसांनी म्हटलंय। कांद्याचा दर 15 रुपये 80 पैसे निश्चित करण्यात आलेला आहे। हा दर वाढवण्यासाठी प्रयत्न असेल असंही फडणवीसांनी म्हटलं आहे। आता जी नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदी सुरू केली आहे ही बाजारामध्ये झाली पाहिजे। ती व्यापाऱ्याकडनं नाही तर ती शेतकऱ्याकडनं केली पाहिजे। त्याला मान्यता मिळालेली आहे। आम्ही दुसरी मागणी केली आहे की 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडने करावी। त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत। त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे। कांद्याचा जो खरेदीचा भाव आहे तो कालच वाढवून 15 रुपये 80 पैसे केलेला आहे। तो अजून कसा वाढवता येईल या संदर्भात देखील मागणी करण्यात आली आहे।